आणि बर्थडेचं पहिलं गिफ्ट अमितने दिलेलं आहे. नाही ठेवणार. बाय, हॅपी बर्थडे. आणि इथे आता एक खूप महत्वाचं काम चालू आहे, ते म्हणजे सगळेजण मोबाईल मध्ये माझा फोटो शोधतायत स्टेटस ठेवण्यासाठी. इतकं महत्वाचं काम चाललेलं आहे आणि फक्त दोघींचा झाले. तर अशा प्रकारे आम्ही फूड इनमध्ये कुर्ल्याला आलेलो आहोत 9 मेच्या रात्री. सो अशा प्रकारे बड्डे स्टार्ट झालेला आहे माझा. आणि मग काय थोडेसे फोटो वगैरे काढले, त्यानंतर टाइमपास केला थोडासा बाहेर. आणि मग ह्या लोकांची मस्ती भंकस सगळी चालू होती. सिंगल फोटोशूट वगैरे सगळं चालू होतं त्यांच्यामध्येच सगळं मज्जा चालू होती. मग थोडीशी शायनिंग अजून मारली आणि थोडा एंट्रीवाले व्हिडिओ केले. आणि त्यानंतर कुठे बसायचं याच्यावर खूप वेळा आम्ही डिस्कशन करत होतो. आम्हाला असा सुटेबल असा टेबल कुठे म्हणजे एकदम प्रॉपर बसू किंवा काय असं आम्हाला सापडत नव्हतं. मग इथे तिथे खूप शोधलं आणि मग फायनली एक जो टेबल आहे तिथे जाऊन बसलो आम्ही. आणि हा पूर्ण जे सेलिब्रेशन होतं हे सरप्राईज होतं, कारण प्रफुल्लचं आणि माझा थोडा 11:30पर्यंत वाद झाला होता की तू आज लवकर का नाही येत आहे, कारण की 9:30 वाजता त्यांनी मला फोन केला की मी कामावरून निघालेलो आहे आणि मी येतो आहे घरी. आणि बघता हा काय येईस ना, 11:30 झाले, 11:45 झाले. मग शेवटी तो बोलला 12 वाजता की बाहेर आहे म्हणून. आणि अशा प्रकारे त्यांनी सरप्राईज बड्डेचा दिलेला आहे छानपैकी. त्याचे दोन फ्रेंड होते, सो त्यांनी केक आणलं होतं. मी रुपाली आणि किरणला पण त्यांनी बाहेर स्वतःहून बोलवलं होतं. आणि खूप छान वाटलं. मस्तवाला बड्डे रात्री झालेला आहे आणि उद्याचा अख्खा एक दिवस बाकी आहे बड्डे सेलिब्रेशन करण्यासाठी. त्यानंतर मग केक कापला, सर्वांना भरवला. आणि प्रफुल्लचं दरवेळेचं आहे, केकवर एक सुरी मारली की त्याची घाई असते की त्याला केक भरवायचा आहे. त्याप्रमाणे त्यांनी त्याची घाई केली सगळी. आणि मग सगळ्यांना केक भरवला, एकमेकांना केक भरवला. मस्तपैकी छान जेवण जेवलो, नॉनव्हेज जेवण जेवलो. फ्रायडेची रात्र होती, सो नॉनव्हेज जेवण जेवलं, कारण दुसऱ्या दिवशी सॅटर्डे असल्यामुळे आम्ही सॅटर्डेला नॉनव्हेज खात नाही. सो रात्री सगळं छानपैकी खाऊन घेतलं आणि मस्त सेलिब्रेट केला. एकदम छान सुरुवात झालेली आहे बड्डेची. सो आहे माझ्या बड्डे सेलिब्रेशनचा पहिला पार्ट. नेक्स्ट पार्ट लवकरच मी अपलोड करणार आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय बाय. आणि इथे आमचं प्रेम जरा जास्तच उतू चाललेलं. बाय बाय.